मॅडम नमस्कार. नमस्कार सर. काय ओळख सांगाल आपण? माझं नाव मुक्ता भीमराव खंडाळे, राहणार इंद्रायणी कॉलनी, लेन नंबर 3. बरं, आज या ठिकाणी आपण स्टॉल लावलेलं आहे. काय सांगता माहिती? हे कोणते पदार्थ आहेत आपल्याकडं? सर माझ्याकडे कुरडई पापडी, पोह्याचे पापड, पालक पापड, साबुदाणा बरं, आणि बरंच असं काही वाळवण जे मी घरी तयार करते. बरं, ते मी आज स्टॉल लावलेला आहे त्याचा. बरं, प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे सर. रिस्पॉन्स भरपूर आहे जनतेचा. बरं, आता हे जे पदार्थ हे तुम्ही स्वतः बनवले आहेत का? हा, हे स्वतः बनवलं. आणि सर त्याला एक दुसरं हे स्पेअर म्हणून मी मोमोजचं पण हे केले, ते पण मी स्वतःच प्रोव्हाइड करते सर. बरं, ठीक आहे. काय सांगाल, आता आपल्यासोबत एक ग्राहक सुद्धा आहे. मॅडम कशी टेस्ट कशी आहे? खूप छान आहे. मी पहिल्यांदाच पनीरचे केले आहे. बरं, ओके, थँक्यू. सर काय सांगाल आपण? ॲक्च्युली इथं आम्हाला हे स्टॉलचं जे लावायला जे परवानगी दिली तर नगरपालिकेने जे आत्ता ही जी मोहीम राबवली की घरातल्या गृहस्थींना ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार करू, तर हा खूप चांगला प्रयोग केलेला आहे आणि खूप सक्सेसफुल प्रयोग झालेला आहे. खूप सारी गर्दी झाली आहे. त्याच्यासाठी आम्ही माझ्या आईच्या स्टॉलवरती आम्ही जे विकतो आहे हे आम्हाला विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आपले जे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत व नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ज्यांनी हा सहयोग घेतला त्यांचे आम्ही खूप आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. मॅडम नमस्कार. काय सांगाल, कोणता स्टॉल आहे आपला आणि कसा प्रतिसाद आहे? नमस्कार. हा स्टॉल आहे सह्याद्री ग्रो यांचा. माझं नाव आहे श्वेता लोकरे आणि मी या कंपनीचे ओनर आहे. आमचा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि शेतकऱ्यांचे जे केमिकल विरहित प्रॉडक्ट्स आहेत मोस्टली सगळे सह्याद्री खोऱ्यातले ते बेस्ट प्रॉडक्ट आपण इथे आणायचा प्रयत्न केला आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला आहे. माझं स्टार्टअप आहे. मी आत्ता सुरुवात केली काही महिन्यांपूर्वी. तर तळेगावमध्ये हा उपक्रम होतो आहे. हे खूप छान वाटतं ॲक्च्युली. नगर परिषदेने जे हे पाऊल उचलले महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा त्यांना जे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, त्यासाठी मी सर्व नगरसेविका, नगरसेवक, नगराध्यक्ष यांची खूप खूप आभारी आहे. इथे वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद भेटेल, पण आज जरा जास्ती छान क्राऊड आलेला आहे आणि सर्वांनी बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे. तर रिस्पॉन्स खूप छान आहे. मला खूप छान वाटतं आहे. आपल्याकडं असे कार्यक्रम वारंवार व्हावेत आणि आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. हे जे आपलं आहे ते आपलं दुकान आहे का आपण घरूनच? नाही, माझं घरगुती स्टार्टअप आहे. म्हणजे मी आता सध्या घरातूनच करते, कारण आता काही महिन्यांपूर्वी सुरुवात केलेली. ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू. मॅडम नमस्कार. काय सांगाल आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे? काय आपल्याकडे वस्तू आहे? जस्ट बाईट मावा केक आहे आणि हा मावा केक पूर्ण आपला प्रिझर्वेटिव्ह ह्याच्यात केमिकल आणि रंग वगैरे यूज केलेले नाही आहे. शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेला आहे. ड्रायफ्रुट्स भरपूर घातलेले आहेत आणि पावशर केक आपला 130ने आपण देतो. बरं, कसा प्रतिसाद आहे या ठिकाणी? प्रतिसाद काल एवढा नव्हता कारण संकष्टी होती काल. आज छान आहे प्रतिसाद, मस्त आहे. खूप छान अनुभव आला आज. ओके, थँक्यू. सर नमस्कार. काय सांगाल, आपण या ठिकाणी आज स्टॉल लावलेला आहे, कसा प्रतिसाद आहे? नमस्कार सर. आपण तळेगाव नगर परिषदेमार्फत आपल्याला खूप चांगला प्रतिसाद इथे तळेगावामध्ये मिळालेला आहे. ग्राहकांनी खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण प्रत्येक प्रोडक्टवर महिला दिनानिमित्त 10 रुपये ते 15 रुपये 20 रुपयापर्यंत आपण डिस्काउंट ठेवलेला आहे. त्यामुळे ग्राहक उत्साहाने आपल्याला प्रतिसाद देत आहेत. तसेच आपल्या प्रोडक्टचं पण भरपूर कौतुक करत आहेत. बरं, काय सांगाल, तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन असो, नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, उपनगराध्यक्ष असो, यांनी हा जो
उपक्रम ठेवला आहे, तर कसं काय वाटतं तुम्हाला याच्यावर? तळेगाव नगर परिषद आणि नगरसेवकांनी हा जो उपक्रम चालू केला आहे तो खूप प्रेरणादायी आहे आणि आजकाल महिलांना प्रोत्साहन देणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपण जत्रा वगैरे भरवतो, तिथं बऱ्याच ठिकाणी स्टॉल लावले जातात, पण तळेगावात हा माझ्या माहिती पहिला उपक्रम आहे जो महिलांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. त्यामुळे महिलांना चांगली उभारी मिळेल व्यवसायासाठी आणि खूप चांगली संधी येथे मिळेल. आता हे जे पदार्थ हे तुम्ही स्वतः तयार केले आहेत का? काय काय नाही, हे सांगा? आपण स्वतः आपली जमा चौकात फॅक्टरी आहे ताटे फुटबॉलच्या नावाने. बरं. तिथे आपण हे सर्व पदार्थ आपण तिथे बनवतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही, कुठलेही फूड स्टॅबिलिटी आयटम वापरत नाही. संपूर्ण प्रोडक्ट हे केमिकल फ्री आहेत. ओके सर, धन्यवाद. थँक्यू सर. आता हे जे कुरडे वगैरे ते कुरवड्या वगैरे पण आपण बनवतो. गव्हाच्या कुरवड्या आहेत, त्याच्यानंतर त्या शेवया आहेत गव्हाच्या, सांडगे आहेत, खोबरा चटणी आहे, कांदा लसूण मसाला आहे, काळा मसाला आहे, लाल तिखट आहे. टोटल असे 28 पदार्थ आपण हे करतो आहे इथे. ओके सर, धन्यवाद. थँक्यू सर.